नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। या पाठाचा आपण पहिला भाग हा पाहिलेला असेल। मी पेज नंबर 51 वरचा जो सेकंड पॅरेग्राफ आहे तिथून सुरुवात करतोय। माझ्यासमोर इथे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासणार आहे, तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. आता ही जी बँक दिवाळखोरीत गेलेली आहे अशी बातमी ज्याप्रमाणे जंगलामध्ये वणवा पसरवावा त्या वेगानं, त्या रॅपिडिटीनं ही बातमी संबंध बाजारामध्ये पसरली। फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप। आता जनरल मर्चंटच्या दुकानापासून हिचा प्रवास सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स, हिचा प्रवास ही सर्क्युलेट झाली, ही बातमी इतरांपर्यंत पोहोचली, अगदी त्यांच्या ग्राहकांपर्यंत। अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन, आणि विविध दिशेला ती पसरली। टू द बेटल सेलर, म्हणजे विड्यांची पानं विकणारी माणसं त्यांच्यापासून पुढं टेलर, त्याच्यानंतर फ्री वेंडर, जे काही वेंडर होते, फिरते विक्रेते होते, त्यांच्यापर्यंत द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, म्हणजे रस्त्याच्या कडेला दोन्ही जे पेव ब्लॉक्स बसवलेले असतात ते पेवमेंट, त्याच्यावरती बसणाऱ्या भिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली। ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग। आता क्रूक या शब्दाचा अर्थ नॉट स्ट्रेट। आता एक वृद्ध असा गणपत नावाचा एक भिकारी की ज्याचे पाय सरळ नव्हते, म्हणजे वाकडे होते। बऱ्याचदा आपण पाहिलेलं असेल बघा, काही काही वृद्ध माणसांचे पाय असे गुडघ्यापासून असे वाकलेले असतात, तर ते वाकलेले पाय होते। ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स। आता ALMS, आर्म्स म्हणजे भिक्षा, भीक मागणे। तर बघा, तर तो इथं स्क्वॅटिंगचा अर्थ आहे इथं ऑक्युपाईंग, म्हणजे तो पाय दुमडून बसणे, किंवा इथं अर्थ आहे व्यापणे। त्यानं ते पेवमेंट, ती जी काही जागा होती ती गेल्या काही वर्षांपासून तिनं तिथं व्यापून बसलेला होता, ते व्यापलेली होती, आणि तो भीक मागत होता, भिक्षा मागत होता तो। इन द इव्हिनिंग someone would come with a barrow and take him away. संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळी कुणीतरी यायचं, एक बॅरो घेऊन यायचं। बॅरो या शब्दाचा काठ, म्हणजे हातगाडी घेऊन यायचं, आणि त्याला त्याच्यामध्ये त्या हातगाडीवरती ठेवायचं आणि ते घेऊन जायचं। ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, म्हणजे त्याला चालतात कसं हे त्याला माहितीच नव्हतं, किंवा कुणी ते पाहिजे नव्हतं की हा माणूस चालतो। बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, पण ज्यावेळेला त्याला ही गोष्ट त्याला कळली की ती जी बँक होती, पीपल नगर बँक, ही कोलॅप्स झालेली आहे, म्हणजे ती दिवाळखोरीत गेली, बँक बुडालेली आहे असं म्हणावं। की ज्यावेळेला ती बातमी कळली, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लीपिंग टू हिज फीट and actually running at top speed in the direction of the bank. गणपतनं इतर लोकांना प्रत्येकाला ॲस्टॉनिश्ड केलं, म्हणजे चकित केलं, आणि त्यानं काय केलं बघा, तर त्यानं लिपिंग टू हिज फीट, जो गणपत हातगाडीवरती जाणं येणं त्याचं चाललेलं असायचं, तो गणपत स्वतःच्या पायांवरती त्यानं झेप घेतली, आणि तो इतक्या टॉप स्पीडनं पळाला, खूप वेगात त्यानं बँकेच्या दिशेकडे तो पळाला। कारण काय होतं माहितीये, इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग्ज। त्याने 1000 रुपये त्यानं त्या बँकेमध्ये सेव्हिंग्ज वरती त्यानं ठेवलेले होते, बचत खाते त्यानं ठेवलेले होते। मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन्स। आता बघा, जे लोक होती ते रस्त्याच्या कोपऱ्यावरती असे ग्रुप करून ह्या परिस्थितीबद्दल डिस्कस करत होती, चर्चा करत होती। पीपल नगर seldom had a crisis.
आता इथं सेल्डम म्हणजे क्वचितच, क्रायसिस म्हणजे एखादा पेच प्रसंग. पीपल नगरमध्ये अशा प्रकारचा पेच प्रसंग क्वचितच येत आलेला होता. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड म्हणजे क्वचित किंवा कधीच पूर आलेला किंवा अर्थक्वेक भूकंप ऑर ड्राउट. ड्राउट या शब्दाचा अर्थ इथं आहे शॉर्टेज ऑफ रेनफॉल म्हणजे दुष्काळ. कधीच तिथं दुष्काळ पडलेला असायचा. अँड द एमिनंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. आता झालं तसं आता मात्र जो इमिनंट क्रॅश झालेला होता पीपल नगर बँकेचा. इमिनंट या शब्दाचा अर्थ स्टँडिंग अबाव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन म्हणजे इतरांच्या गुणांवरती किंवा इतरांच्या स्थानांवरती उभं असणाऱ्या लोकांच्या विश्वासावरती उभी असणारी ही जी काही पीपल नगर बँक होती आणि तिचा क्रॅश झाला होता, त्याच्यातला हा जो गंभीर प्रसंग उद्भवलेला होता, त्याचा प्रसंग उद्भवलेला होता, याच्याबद्दल लोक बोलत होती अँड स्पेक्युलेटिंग करत होती म्हणजे च्युइंग ओव्हर चघळणे म्हणजे तर्क करत होती, चर्चा करत होती. आपण चर्चेचं गुऱ्हाळ म्हणतो बघा बऱ्याचदा. तर लोक काही गरज नसताना नसती उठाठेव म्हणून नको त्या गोष्टी नव्हती, नको त्या वेळेला नको तिथं आणि नको तितक्या चर्चा करत असतात, त्याला आपण चघळणं म्हणतो. तर हे काहीतरी ते तर्क करत होते. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. फ्रेंझी म्हणजे फ्युरी म्हणजे प्रकोप किंवा संताप. आणि संतापानं आणि घाई गडबडीनं रागानं तिकडं ते जात होते. सम बोस्टेड ऑफ देअर फार साइडनेस. आता फार साइडनेसचा अर्थ लॉंग साइटेड म्हणजे दूरदर्शीपणा, दूरदृष्टी, धोरणी. काही लोक बोस्टेड, बोस्ट म्हणजे शो ऑफ म्हणजे बढाई माहित नाही. त्यातली काही मंडळी अशी होती की जे शो ऑफ करत होती, बढाई मारत होती. कशासाठी? तर त्यांच्या दूरदर्शीपणासाठी. म्हणजे त्यांना सांगायचं की मला माहित होतं की मी अगदी दूरदर्शीपणे ही बँक बुडणार आहे, मला माहिती होतं म्हणून आम्ही त्यात पैसे अजिबातच ठेवले. अशा प्रकारे ते बढाई मारत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. ते प्रत्येकाला ते आपल्या ते काय करत होते, एकमेकाला धन्यवाद देत होते, बरं झालं, अभिनंदन करत होते, कॉंग्रॅच्युलेट करत होते की बरं झालं आपण काय केलं तर ही बँक बुडालेली आणि यातले पैसे आपण अगोदरच काढून घेतले. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन किंवा आपण त्यात पैसेच ठेवले नाहीत त्याबद्दल सुद्धा ते एकमेकांचं ते अभिनंदन करत होते. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज इन बाय सेट गोविंदराम. आता इतरांची चर्चा चाललेली होती, त्याची नेमकी कारण काय असतील, कुठल्या कारणाने हे असा प्रसंग निर्माण झाला असेल, बँक बुडाली असेल, कशामुळं, किंवा नेमकं शेठ गोविंद राम आहेत इंडल्ज इन या शब्दाचा टू पार्ट इन समथिंग म्हणजे नको त्या एखाद्या गोष्टींमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अतिरेक केला नाही का. इंडल्जचा अर्थ लाड, नको तेवढे लाड वगैरे असा असतो, पण इथं यांनी दिलेला अर्थ टू पार्ट इन समथिंग. तर मग एखाद्या गोष्टीमध्ये त्यांनी नको इतका भाग घेतला, नको इतके ते समाविष्ट झाले आणि त्याचमुळे हे सगळ्या गोष्टी झाल्या असं काही जण चर्चा करत होती. द सेट हॅड फ्लीड द स्टेट. आता फ्ली म्हणजे पळून जाणे, त्याचा भूतकाळ आहे. फ्लेड. तर शेठनी, सेड वन यातला एक जण म्हणतो की शेठ पळून राज्यातनं पळून गेलाय, राज्य सोडून गेलाय. ही हॅड फ्लेड द कंट्री. दुसरा सेड अनादर त्यातला दुसरा म्हणतो की त्यानं देश सोडून गेलाय, देश सोडून पळून गेलाय. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. सेड अ थर्ड. तिसरा म्हणतो नाही तो पीपल नगर मध्ये लपून बसलेला आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम अ टॅमरिन ट्री. तर सेड अ फोर्थ. चौथा म्हणतो नाही त्यानं चिंचेच्या झाडाला स्वतःला काय घेतलेलं आहे तर फास लावून घेतलेला आहे, फाशी घेतलेली आहे स्वतःला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि
तो कुणाला सापडला तर सकाळी तो स्वीपर बॉय आहे की नाही त्याला तो सापडलेला आहे. By noon, the small bank had gone through all its ready cash, and the harassed manager was in a dilemma. आता डिलेमा याचा अर्थ आहे बघा, अ डिफिकल्ट सिच्युएशन, अ सिच्युएशन विच मेक्स प्रॉब्लेम्स, म्हणजे द्विधा मनस्थिती असणं किंवा पेचप्रसंग असणं, याच्यामध्ये असे खूप काय म्हणू आपण त्याला कोंडी होणं वगैरे अशा अर्थाचा तो शब्द आहे. तर बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. आता दुपारची जशी दुपार झाली की नाही तशी त्या बँकेमध्ये सगळ्या कॅश सगळी तयारच होती आणि त्या मॅनेजरला, आणि द मॅनेजर अक्षरशः हॅरॅस झाला होता. त्याला ती डिलेमा सिच्युएशन होती, म्हणजे तो पैसे प्रसंगात सापडलेला होता. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स अँड ही वॉजंट शुअर ही कुड प्रिस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आता प्रिस्यूडचा अर्थ आहे इथं मेक समवन टू बिलीव्ह, म्हणजे एखाद्याला शांत करणे. प्रिस्यूड. आता इमर्जन्सीची काही फंड होता, म्हणजे अगदी इमर्जन्सी प्रसंगी लागणारा जो पैसा आहे तो एका बँकेतनं मिळणार होता. ती साधारणतः 30 मैल अंतरावरती होती. पण त्याला ही खात्री नव्हती की एवढं पैसे समजा त्यांच्याकडे जरी मिळाले तरी सुद्धा या गर्दीला तोपर्यंत तो शांत करू शकेल किंवा त्यांना वाट बघायला लावेल, तोपर्यंत त्यांची समजूत घालेल, एवढं त्याला त्याची खात्री नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग शेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आता बघा, तर ते शेठ गोविंदराम होते ते काश्मीर मधील एका हाऊसबोट वरती होते, त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा सुद्धा काही प्रश्न इथं नव्हता किंवा त्यांना काही कॉन्टॅक्ट सुद्धा करता येत नव्हतं, कारण ते काश्मीरमध्ये सुट्टीसाठी गेले होते आणि ते हाऊसबोट वरती होते. म्हणजे ते आपल्याला माहिती आहे काश्मीरमध्ये हाऊसबोट असतात त्याच्यावरती ते होते, त्यामुळे त्यांना सुद्धा संपर्क साधता येणं शक्य नव्हतं. अशी ती जो मॅनेजर आहे बँकेचा त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत अशी द्विधा मनस्थिती किंवा त्याच्यासाठी अत्यंत असा हा पेचप्रसंग निर्माण झालेला होता. People were turned back home the counters and told to return the following day. आता लोकांनी गर्दी केली होती आपले पैसे काढण्यासाठी त्या बँकेमध्ये, त्यामुळे त्या काउंटरवरनं लोक परत फिरलेली होती. त्यांना सांगितलं होतं की पुढच्या दुसऱ्या दिवशी या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, आणि उद्या या हा शब्द त्यांना ऐकायचा नव्हता. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, आणि ते बँकेच्या पायऱ्यांवरती ते गोळा झाले होते आणि ते ओरडत होते, गिव्ह अस अवर मनी ऑर विल ब्रेक इट. तुम्ही आमचे काय करा, पैसे आमचे परत द्या, नाही तर आम्ही काय करेन तर वी विल ब्रेक इट, आम्ही तोडफोड करू असं काही म्हणत होते. अँड फेट द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. फेच म्हणजे आणा किंवा त्या शेटला बाहेर काढा, जो सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये लपून बसलेला आहे त्याला बाहेर काढा. मिस्चिफ मेकर्स, खोडी काढणारी जी माणसं होती, हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, की ज्यांचा त्या बँकेमध्ये एक पैसा नया पैसा सुद्धा त्या बँकेमध्ये नव्हता, जॉईन द क्राऊड, ते सुद्धा त्या गर्दीमध्ये गोळा झाले होते. म्हणजे हौशे गौशे नवशे अशा वेळेला बऱ्याच जण नको तेवढे माणसं गोळा होतात बघा. अँड अग्रेवेटेड देअर मूड, अग्रेवेटेड म्हणजे इथं आहे अर्थ अनॉइड, आणि तो त्या गर्दीचा त्या जी गर्दी होती त्या माणसांची होती त्यांचा मूड ते अग्रेवेट करत होते, म्हणजे त्यांना तो राग आणून देत होते, अनॉइड करत होते त्यांना. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्रायड टू प्लेकेट देम. प्लेकेट म्हणजे स्टॉप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री, म्हणजे तो त्यांना शांत करत होता. तो जो मॅनेजर होता तो तिथं दरवाज्यात थांबलेला होता, तो त्या समूहाला, गर्दीला, त्या लोकांच्या घोळक्याला तो शांत करायचा प्रयत्न करत होता. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट
नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्याने सांगितलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, मात्र तो पैसा गोळा करण्याचं इतक्या जलद गतीने किंवा इतक्या इमिडिएट गोळा करण्याचे अशी कुठलीही कारण त्यांच्याकडे नाहीये. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. त्याने सांगितलं लोकांना, विनंती केली की तुम्ही काय करा, तुम्ही घरी जा आणि उद्या या, उद्या आम्ही पैशांची तोपर्यंत उजळणी करून ठेवतो. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाऊ नाऊ नाऊ. नाही नाही, आम्हाला तो पैसा आत्ताच हवाय, आमचे पैसे आत्ताच हवे आहेत. आणि चॅन्ट म्हणजे गाणं म्हणणं एका सुरामध्ये किंवा समूहामध्ये, चॅन्ट या शब्दाचं गाणं. लगेच त्या गर्दीनं नाऊ 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 अशा प्रकारचं त्यांनी ते एका सुरामध्ये त्यांनी म्हणायला सुरुवात केली. अँड अ ब्रिक हर टर्न्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि बघा तेवढ्यात एक वीट हर्टल थ्रू द एअर, हवेमधनं अगदी जोरात कुणीतरी मारा केला त्या एका विटेचा, आणि जी कुठे येऊन धडकली तर जी प्लेट ग्लास विंडो जी होती, खिडकी होती काचेची खिडकी होती, तिच्यावरती येऊन ती आदळली कुठल्या पीपल नगर बँकेच्या. लोकांनी काय तिथं तोडफोड केली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आता दुसऱ्या दिवशी नथू तिथं आला. कशासाठी? तर त्या पायऱ्या झाडण्यासाठी नथू तिथं आला. ही सॉ द रेफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आता बघा, त्यानं ते पाहिलं. काय पाहिलं? रेफ्यूज. आता REFUSE याचे दोन उच्चार आहेत. एक असतो रिफ्यूज म्हणजे नाकारणे, आणि रेफ्यूज म्हणजे कचरा म्हणजे टाकाऊ पदार्थ. तर इथं रेफ्यूज हा आपण उच्चार करतोय आणि तोच अर्थ इथं घेतोय. तर त्यानं ते पाहिलं की ते तुटलेल्या काचांचे तुकडे आणि त्यांचा तो कचरा झालेला होता, आणि तो त्याच्याबरोबर दगड ते सगळे क्लटरिंग म्हणजे अगदी अव्यवस्थित म्हणजे ते पडलेले होते तिथं त्या पायऱ्यांवरती. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans!" त्यानं आपल्या हात वर केलेल्या हातवारे करून तो जेस्चर हातवारे हावभाव वगैरे करायला लागला. कशाचा? तर हॉररचा. आणि डिस्गस्ट म्हणजे एखाद्याची किळस वाटणे. इथं अर्थ आहे फॅटर्ड, उभं घेणे, तिटकार असणं. तर तो भीती आणि हे दोन्ही तो आपल्या हावभावात तो व्यक्त करत होता. आणि तो काय म्हणतो बघा, होलिगन्स, सन्स ऑफ डॉंकीज. होलिगन्स या शब्दाचा अर्थ बुली म्हणजे छळवाद करणारे. तो म्हणतो सन्स ऑफ डॉंकीज म्हणजे छळवाद करणारे हे गाढवाची मुलं म्हणण्यापेक्षा गाढव म्हणून छळवत करणारी गाढव. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. हा बँकेच्या लोकांना तो गाढव म्हणतो की अरे हे वाईट नाही का की एखाद्याला इतक्या उशिरा पगार देणं. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. आणि तुम्ही जर मला वेळेत पगार दिला असता तर मी असं बोललो नसतो. त्यामुळे हे अशा प्रकारची अफवा ही पसरली नसती. आणि यामुळं काय झालं तर माझंच काम वाढलेलं आहे की नाही. लोकांनी हे तोडफोड केले. त्यामुळं ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आता इथं स्माइट म्हणजे जोरात आवाज काढणे किंवा जोरात मारणे. त्याचा भूतकाळ आहे स्मोट. स्मोट म्हणजे मेक अ हेवी ब्लो विथ अ टूल. तर त्यानं आपला झाडू त्यानं जोर जोरात त्या पायऱ्यांमध्ये मारायला त्यानं सुरुवात केली. त्यातनं आवाज जोरात काढत होता. आणि ते रेफ्यूज आहे. रेफ्यूज म्हणजे कचरा जो आहे की नाही तो पडलेला तो स्कॅटरिंग करत होता. म्हणजे इतर तो फेकत होता, पांगवत होता. तेवढ्यात गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय.
वॉशरमॅनचा जो मुलगा होता त्याने त्याला शुभप्रभात म्हटलं, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज सायकलनं उतरता, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ? पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन कामावरती जायला, रुजू व्हायला तू तयार आहेस का, असा त्याने प्रश्न विचारला. कुणाला? नाथूला. कोणी विचारला? तर ते वॉशरमॅनच्या मुलानं. You'll have to, I suppose, now that the bank is going out of business. म्हणतो मला असं वाटतं की ही बँक आता बुडीत निघालेली आहे, दिवाळखोरीत गेली आहे, हिचा व्यवसाय बसलेला आहे, त्यामुळे आता तुला हे करावंच लागेल. How's that? said the door. कसं काय झालं? Haven't you heard? तू ऐकलंयस? Well, you would better wait here until half the population of people nagar arrives to claim their money. तो म्हणतो तू जर इथं वाट बघत बसलास तर तुझ्यासाठी ते चांगलं आहे, कारण का पीपल नगरची अर्धी लोक तरी इथं त्यांचे पैसे मागण्यासाठी येणार आहेत. टू क्लेम म्हणजे एखाद्या गोष्टीवरती दावा सांगणे, हक्क सांगणे, त्यांचे पैसे मागण्यासाठी येणार आहेत. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि तो अगदी आनंदानं त्याला हातवारे त्याने केले आणि तो म्हणतो की माझं या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं खातं नाहीये, अकाउंट नाहीये, आणि अशा आनंदानं तो सायकलवरती बसला आणि स्पीड आवे म्हणजे वेगानं तिथनं निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स. आता नथू पुन्हा एकदा त्या स्टेप्स साफसफाई त्यांची करायला सुरुवात केली. मटरिंग टू हिमसेल्फ, तो स्वतःशी पुटपुटत होता. When he had finished his work, he sat down on the highest step. जेव्हा त्यानं ज्यावेळेला त्याचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर तो सगळ्यात वरच्या पायरीवरती बसला, टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. तर त्या मॅनेजरच्या येण्याची वाट पाहत तो तिथे बसलेला होता. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. त्यानं असा निश्चय केला होता की आपण काय करायचं, तर आज आपला पगार आपण आजच्या आज मिळवायचाच, घ्यायचाच. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. तो असा कुणी विचार केला असेल की ही बँक बुडणार आहे, डबघायला येणार आहे ती. He said to himself and looked thoughtfully into the distance. असा त्याने विचार केला आणि तो दूर अंतरावरती त्यानं असं पाहिलं. I wonder how it could have happened. आणि तो मला विचार करतो, मला हे कसं काय शक्य झालं असेल, असं कसं काय ही बँक बुडली असेल, अशा प्रकारचे विचार करतो तो. खरं तर मित्रांनो, तुम्हाला हा पाठ पूर्णपणे समजला असेल. ही बँक अत्यंत सुस्थितीत आहे. फक्त याला पगार न मिळाल्यामुळं त्यानं तक्रार केली कुणाशी, तर वॉशरमॅनच्या त्या मुलाची त्यानं तक्रार केली की ही बँक मला लवकर पैसे देत नाही. आणि त्या वॉशरमॅननं एका लेडीला सांगितलं, एका बाईला सांगितलं. तिथून पुढे ती बातमी वाऱ्यासारखी सबंध शहरभर पसरली, त्या गाव पूर्ण पसरली, त्या पीपल नगरपर्यंत पसरली. आणि अत्यंत चांगली असणारी जी बँक होती ती केवळ एका मुलाच्या अफवेमुळं ती बुडाली किंवा ती डबघाईला गेली, दिवाळखोरीत गेली. लोकांनी सुद्धा त्या बँकेची तोडफोड केली. अशा आशयाचा हा पाठ आहे. मला वाटतं अत्यंत चांगला असा रस्किन बॉन्ड हे लेखक आहेत, अत्यंत चांगला असा, खूप मजेशीर असा हा पाठ आहे. मी अगदी माझ्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला निश्चितच हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा. आणि मी पुन्हा एकदा अगदी तुम्हाला अगदी मनापासून विनंती करतो की तुम्ही माझा चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा. मित्रांनो, आमच्या चॅनलचं भवितव्य हे तुमच्या सबस्क्रिप्शनवरतीच हे अवलंबून असतं. आणि हा व्हिडिओ याचे 2 पार्ट आहेत, ते दोन्ही पार्ट तुम्ही बघा. आतापर्यंत ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं असेल त्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानतो. आणि मी इथं थांबतो. याचे 2 पार्ट आहेत, ते तुम्हाला तुम्हाला हा पाठ समजेल. पाठ मोठा आहे. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो. मी इथं थांबतो.